अँड स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज मी ट्राय केले चॉकलेट म्हणजे ड्रायफ्रूट्सचे चॉकलेट. तर त्याच्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून ठेवली. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खजूर म्हणजे ओले खजूर जे असतात ते खजूर घेतलेत आणि पाव वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेस, काजू, बदाम त्याची बारीक म्हणजे चकत्या केलेल्या आहेत आणि 2 चमचे गूळ घेतले म्हणजे पाव वाटीच्या आसपास गूळ आहे. आता शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळे एकदम त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. तुम्हाला जर आबडधोबड आवडत असतील म्हणजे थोडेसे जाडे-भरडे आवडत असतील तर तसे ठेवले तरी चालतील तुम्ही. आता पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊन तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खजूर आपण थोडेसे परतून घेऊया. त्यानंतर चॉप केलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेले. याच्यामध्ये तुम्ही अजून ड्रायफ्रुट्स वाढवू शकता. आता ड्रायफ्रुट्स आणि खजूर छान परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे, आता गुळाचं प्रमाण 2 चमचे ठेवा किंवा अर्धी वाटी ठेवलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल, तर तुम्ही खजूरचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. म्हणजे काय होतं आपल्याला गूळ कशासाठी वापरायचं आहे, तर थोडंसं बाइंडिंग यावं आपली जी वडी आपण करणार आहे. त्यानंतर आपण त्याचं कटआउट करून चॉकलेट करणार आहेत. तर गूळ टाकल्यानंतर त्याचं थोडंसं म्हणजे पाक तयार झाला की थोडंसं बाइंडिंग येतं. गूळ नसेल टाकायचा तर तुम्ही खजूरचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून हे सगळं एकत्र छान बाइंडिंग येईपर्यंत म्हणजे छान त्याचा गोळा तयार होईपर्यंत परतून घ्यायचे. हे करत असताना गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर ड्रायफ्रूट जास्त वापरायचे असतील तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करून त्याच्याऐवजी ड्रायफ्रुट्स टाकू शकता. म्हणजे प्रमाण कुठलंही थोडंफार कमी जास्त असेल तर काही हरकत नाही. आता इथं तुम्ही बघू शकता छान आपलं म्हणजे एकत्र सारण तयार झालेलं आहे. त्याला छान बाइंडिंग आलेलं आहे. कुठेतरी जाडे-भरडे मी शेंगदाणे ठेवले सो ते वेगळे होत आहेत. काही हरकत नाही. जेव्हा आपण त्याची म्हणजे जेव्हा आपण ताटामध्ये त्याला थापतो त्यावेळेस ते छान एकत्र होतात आणि त्याची छान वडी तयार होते. आता इथं मी एक छोटीशी डिश घेतली आहे. त्याला थोडीशी खोलगट आहे. त्याला तूप लावून घेतले. त्याच्यामध्ये हे गरम-गरम असताना सारण हे ओतून घ्यायचं आणि छान चौकोनी आकार देऊन थापून घ्यायचं. थोडंसं हाताला तेल लावून कोमट झालं सारण की असं प्रेस करून दाबून घ्यायचं एकत्र. आता तुम्हाला जर वाटत असेल की बाइंडिंग आलेलं नाही आहे सारणला कारण थोडंसं जाडं भरडं ठेवलेलं आहे आपण म्हणजे शेंगदाण्याचे जे एकदम बारीक केलेले नाही आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवून म्हणजे ती वडी एकसारखी करू शकता. म्हणजे त्याला छान बाइंडिंग येईल. अशा पद्धतीने छान चौकोनी आकार देऊन हे सारण थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतर याच्या तुमच्या आवडीच्या आकाराच्या म्हणजे चौकोनी असेल चौकोनी तर म्हणजे कटर वापरणार असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कटर पण अवेलेबल आहेत. तसे कटर वापरून तुम्ही याचं म्हणजे आकार करू शकता. डबल बॉईल पद्धतीने मी इथं डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे आणि जो ओव्हनमध्ये ट्रे असतो तो ट्रे घेऊन मी त्याच्यावर बटर पेपर स्प्रेड केलेला आहे जेणेकरून आपले जे आपण डार्क चॉकलेटमध्ये बुडवून जे चॉकलेट तयार करणार आहोत ते ते त्या बटर पेपरवर ठेवता येईल आपल्याला. म्हणजे बटर पेपरवर ठेवल्यानंतर जेव्हा ते थंड होतील तेव्हा ते अलगद आपल्या हातात येतील. आता इथं बघू शकता तुम्ही थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल की वडी आपली सुटते आहे किंवा जे शेंगदाणे जाडे मोठे आहेत ते म्हणजे निसटत आहेत तर थोडंसं हाताने प्रेस करून तुम्ही ती वडी आहे अशी म्हणजे तुमच्या आकारात हवी अशी ती तयार करू शकता. तुम्हाला चॉकलेट कोटिंग म्हणजे करायचं नसेल तर अशासुद्धा वड्या तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. तर त्यांना म्हणजे चावायला प्रॉब्लेम येत असेल तर जे शेंगदाणे आहेत ते पूर्णपणे बारीक करून टाकायचे. ड्रायफ्रुट्स पण शेंगदाण्याबरोबर पूर्णपणे बारीक करून टाकायचं. जेणेकरून कुठलाच पदार्थ याच्यामध्ये मुलं वेगळा काढू शकणार नाहीत. आता इथं चॉकलेट मेल्ट केलेलं आहे. मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये त्या वड्या टाकून बटर पेपरवर ठेवून द्यायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायची देखील गरज नाही. रूम टेम्परेचरवर ह्या वड्या सेट होतात. मुलांच्या आवडीचे आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. तर यामध्ये ही वडी किंवा हे चॉकलेट देखील तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतं आणि मुलं खूप आवडीने खातात कारण चॉकलेट त्यांच्या आवडीचं असतं. अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रूटचे चॉकलेट तयार करून घ्यायचे आणि जर खूपच गरमी असेल तुमच्या साईडला तर तुम्ही हे चॉकलेट काय करायचं 10 ते 15 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये म्हणजे खाली ठेवायचे. फ्रीजमध्ये नाही ठेवायचे कारण फ्रीझरमध्ये जर आपण हे सेट करायला ठेवले तर बाहेर काढल्यानंतर त्याला पाणी सुटतं. म्हणजे ज्या बर्फ आपण म्हणजे थोडासा तयार झालेला असेल त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतात लवकर. तर फक्त खालच्या बाजूला ठेवायचे 10 ते 15 मिनिटं लगेच चॉकलेट सेट होतं हे आणि काढून हवाबंद डब्यात तुम्ही हे पॅक करून ठेवू शकता. तर इथं प्रत्येक चॉकलेटवर असं चॉकलेट स्प्रेड करून किंवा जास्त चॉकलेट मेल्ट केलं असेल तर डिप करून तुम्ही हे चॉकलेट सेट करायला ठेवा. तर प्रत्येक चॉकलेट आपण तयार करून घेऊया आणि अशाच जरी वड्या नुसत्या खाल्ल्या तरी खूप छान लागतात, टेस्टी लागतात. याच्यामध्ये थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता.
आता शेवटी ताटामध्ये थोडंसं चुरा राहिलेला होता, म्हणजे शेंगदाणे जे अख्खे होते ते आणि ड्रायफ्रूटचे थोडेसे तुकडे म्हणजे खाली स्प्रेड झाले होते. तर ते मी थोडंसं 1-2 चमचे चॉकलेट शिल्लक राहिलं होतं, त्याच्यामध्ये हे डिप करून छान गोळा तयार केलेला आहे. म्हणजे खाली जरी थोडेसे ड्रायफ्रूट शिल्लक राहिले किंवा स्प्रेड झाले, तर ते वाया गेलेले नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही छान त्याचे बॉल्स करा. तसंही मुलांना वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट्स म्हणजे खायला खूप आवडतं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला परत आणि कोटिंग देऊ शकता चॉकलेटचं. तर हेही बॉल म्हणजे एकाच पदार्थाचे 3 प्रकार तुम्ही बघितलेले. एक सिंपल वडी देखील तुम्ही तशीच ठेवू शकता किंवा चॉकलेट डिप करून त्याचं चॉकलेट तयार करू शकता ड्रायफ्रूट्सचं किंवा अशा पद्धतीने बॉल तयार करू शकता. तर खूप छान आणि टेस्टी चॉकलेट म्हणजे ड्रायफ्रूट चॉकलेट तयार झालेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्सबरोबर शेअर करा आणि नक्की ट्राय करा आणि ट्राय केली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की